त्या ठिकाणी चांदवडला आम्ही आहोत. तर आता हा जो मार्ग आहे तो दिल्लीला जाणार आहे. म्हणजे मुंबई ते दिल्ली आहे. मुंबई झोपली आहे, दिल्ली झोपली आहे. मग आमचं मत आहे की शेतकरी आणि आम्ही सगळेजण मिळून रस्ताच थांबवतो. म्हणजे दिल्लीला जाणारा मार्ग जर थांबवला कदाचित दिल्ली म्हणजे केंद्र सरकार जागून उठेल आणि मुंबईला सुद्धा कुठेतरी प्रेशर आलं तर मुंबई जागून उठेल. म्हणजे आपलं महाराष्ट्र सरकार या सरकारला जाग करण्याची खऱ्या अर्थाने वेळ आहे. काही दिवसांपूर्वी 18 तारखेला आम्ही आंदोलन केलं ते ट्रेलर होतं. हा एक मोठा ट्रेलर असणार आहे आणि याच्यानंतर सुद्धा जर सरकार हे जागा झालं नाही मग काहीतरी वेगळं त्या ठिकाणी करावं लागेल. या झोपलेलं सरकार नाही तर झोपेचं सोंग घेणाऱ्या सरकारला खऱ्या अर्थाने जागा करावं लागेल. नाही तर दुर्दैव असं की आज आपण शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाण्याचे अश्रू बघतो, उद्या रक्ताचे अश्रू याला तिथं वेळ लागणार नाही. कालच एका शेतकऱ्याला आत्महत्या केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याकडे कष्टकऱ्यांकडे बघून या सरकारने जागं व्हावं आणि यांना सहकार्य करावं अशी आमच्या सगळ्यांची भूमिका. आज आमचा पक्ष आहे, शशिकांत शिंदे साहेब आमच्या पक्षाकडनं येत आहेत. त्याच्याचबरोबर काँग्रेसकडनं हे सपकाळ साहेब जे प्रदेश अध्यक्ष ते येत आहेत, दानवे साहेब उद्धव ठाकरे शिवसेनेकडनं येत आहेत, त्या सीपीएम कडनं काही येतात, जिल्हा अध्यक्षांपासून तालुका अध्यक्षांपर्यंत व इथं असणाऱ्या मार्केट कमिटीच्या अध्यक्षांपासून ते सर्वच लोकांनी खूप मनापासून या विषयामध्ये लक्ष घातलेलं आहे. 18 तारखेला आंदोलन झालं म्हणून 3.5 रुपये वाढले, पेट्रोल 8 रुपयाले वाढलेले आहे. कांद्याच्या बाबतीत आम्ही प्रेशर टाकल्यानंतर फक्त 3.5 रुपये वाढून दिलेले आहेत. आता आमची मागणी आहे 15.5 रुपयावरनं तुम्ही डायरेक्ट 24 रुपयाला त्या ठिकाणी हा रेट घेऊन गेला पाहिजे. कांदा उत्पादकांना डिझेल देखील पुरवठा होते, शेतीचे कामं खोळंबले, डिझेलची टंचाई आणि डिझेलचे भाव पण दिवसेंदिवस. आता तुम्ही बघा पाऊस येण्यापूर्वी मशागत करावी लागते, नांगरावं लागतं, मग पाऊस आल्यानंतर काही प्रमाणात पेरणी आपण करू शकतो. आता शेतकरी कधीही ट्रॅक्टर घेऊन पेट्रोल पंपावर तिथं जात नाही कारण परवडत नाही. मग मोटरसायकलवर जायचं, कॅन घेऊन जायचं, कॅन भरायचे. एखाद्या ट्रॅक्टरमध्ये जर दिवसाचं पेट्रोल भरायचं असेल तर 50 लिटर पेट्रोल लागतं, डिझेल लागतं.